गाडीचं स्टेरिंग हलतंय. चलो मैच की तरफ रुख करते हैं. मंच के ऊपर विजय मामा घरत टूर्नामेंट के आयोजन करता. काउंटडाउन 5 4 3 2 1 लेट्स प्ले. दीपेश और अनिकेत प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर. गेंदबाजी का बैकग्राउंड संबंध में गेंदबाज सुधीर फ्रंटलाइन गेंदबाज है. एक लक्षात घ्या, दोन्ही संघ आता जे या मॅच मध्ये खेळणार आहेत त्यांच्यासाठी सूचना असेल यानंतर अत्यंत महत्वाची आहे. पहिला चेंडू आक्रमण चढवलंय, हल्ला चढवलाय, क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनलाय, टाळ्यांच्या गजरमध्ये षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. क्या खूबसूरती के साथ गेंद को खेला गया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. मिडिल लेग स्टंप पर गेंद थी और पुल पिकअप पुल पावरफुल बल्लेबाजी करते बैटर. शानदार स्ट्रोक, स्टार्ट अच्छा किया. इस सिक्सर के साथ इरादे को स्पष्ट किया बल्लेबाज दीपेश ने. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कवर का खिलाड़ी दायरे के अंदर और गेंद बहुत तेजी के साथ गोली के रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाद 4 रन. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार, अपना राजा. एक्सीलेंट बैटिंग. दीपेश इस पक्ष स्ट्राइकर इन पर शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, अच्छी गेंद थी गेंदबाज सुधीर द्वारा. पहले मिडल और लेग स्टंप पर गेंद थी, उसके बाद में थोड़ा आगे गेंदबाजी, ये लेन बॉल और थोड़ा ऑफ स्टंप के बाहर था. परफेक्ट गेंद थी बल्लेबाज दीपेश के लिए. कमाल का ये टूर्नामेंट आप देख रहे हैं. आज इंपॉर्टेंट दिन, 7वां दिन है. टप्पा खाते उछाल था, स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रखे, ये कैच हो जाएगा और फाइन लेग के खिलाड़ी ने ये कैच लपका. दीपेश बैक टू द पेविलियन. सुधीर को मिली सफलता. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. अच्छा खेल रहे थे, स्टार्ट हुआ था बेहतरीन और उसके बाद में मिडिल और रेस्ट पर गेंद थी, आंसर पर खेलना चाहता था. इस बार उछाल जाता था और गेंद हवा में चले गए, मिस स्ट्रोक था. फाइनली के खिलाड़ी ने रनिंग कैच लिया. बल्लेबाज दीपेश लोखंडे की पारी समाप्त और नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए बैटर प्रथमेश, जिनके ऊपर दारोमदार रहेगा. सुधीर की गेंदबाजी, सिक्सर, चौका, बिंदी गेंद, विकेट. टूर्नामेंट के आयोजन करता इस वक्त मंच के ऊपर है क्योंकि V24 बॉयज चंदन सर की टीम इस मंच के साथ जुड़ी हुई है और उनके साथ जयमान गाउटन कनेर. ये बहुत बड़ा मुकाबला. शिरगांव स्पोर्ट शिरगांव, NCC नारंगी बीम, ये भी एक बहुत बड़ा मुकाबला है. तो दोनों टीमें तैयार है. आई जुदानी घासपाड़ा भाटपाड़ा और आई गावदेवी वैतीपाड़ा, ये 2 टीमें भी रिपोर्टिंग करें. दया के साथ आपको बातें करनी है, मिलना है, टी शर्ट लेके जाना है. इरादे साफ रखो, सफलता का शोर अपने आप मचेगा. बल्लेबाज स्ट्राइकर पर प्रथमेश. सुधीर फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करना चाह रहे हैं. ऑन साइड पर 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर. टप्पा खाने के बाद बहुत तेज तर्रार गेंद थी, कट होती हुई गेंद, अच्छी गेंद थी. लेग स्टंप के बाहर गेंद को पिच किया गया था. तो लाइन बहुत बढ़िया. शुरुआत थोड़ी खराब हुई इस मुकाबले में गेंदबाज सुधीर के लिए, लेकिन उसके बाद में वो कम बैक कर रहे हैं. प्रथमेश ऑन स्ट्राइक. ये काफी ऑफ स्टंप के बाहर है तो वाइट बॉल का इशारा हम पर करेंगे. इस मिस्टर स्टा के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 11 रन 1 विकेट के नुकसान पर. ओवर की बात करें तो ये पहले ओवर का खेल, मैंडेटरी पावर प्ले.
जयनमान गाउटन कन्नर की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं। गेंदबाज सुधीर फ्रंटलाइन गेंदबाज हैं और कॉम्बक्शन से गेंदबाजी कर रहे हैं। ऑफसाइड पर 4 खिलाड़ी है। लेफ्ट हैंडर बल्लेबाज प्रथमेश के लिए, दाएं बाएं बल्लेबाज। ऑनसाइड पर स्ट्रोक तो अच्छा, बॉडी पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच। प्रथमेश की पारी समाप्त, सुधीर को मिली सफलता, बल्लेबाज प्रथमेश को किया चलता। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। सेकंड विकेट। मिडल स्टंप पर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात, हमला किया, शिकार बन के बल्लेबाज डगआउट की तरफ जा रहे। प्रथमेश निशान को मौका मिला बल्लेबाजी करने के लिए। इस वक्त दबाव बढ़ता हुआ V24 के ऊपर, क्योंकि शुरुआत बढ़िया की थी। चौके आए थे, छक्के आए थे, लोखंडे साहब बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे। उनका विकेट गिरने के बाद 2 विकेट बहुत महत्वपूर्ण लिए सुधीर ने। पहले ओवर का क्या स्कोर, पहले ओवर का खेल स्कोर है 11 रन 2 विकेट के नुकसान पर। अनिकेत और निशान जिनके ऊपर दारोमदार। अनिकेत को बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला, बड़े स्ट्रोक खेलने वाले माहिर खिलाड़ी है। सही वक्त पर एक बार फिर आपको बेहतर काम करना होगा और बल्लेबाजों के लिए साझेदारी की जरूरत है। V24 बॉयज चंदन सर बनाम जयनमान गावटन कनेर, शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि NCC नारंगी बी आपण समर्जन कक्षाकडे यायचे। या दोन्ही संघांना हा तिसरा कॉल आहे। विजय मामा सध्या व्यासपीठावरती आहेत। या स्पर्धेचे आयोजक, स्पर्धेचे उद्घाते, स्पर्धेचे शिल्पकार और गेंदबाजी करने के लिए अभय, जिनके ऊपर अब निगाह रहेगी, जिनके ऊपर दारोमदार रहेगा। ऑफ साइड पर फिलहाल थर्ड मैन कवर, अब मिड ऑफ पर खिलाड़ी है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है। तो ऑन साइड पर 5 खिलाड़ी। विजय मामा चषक 2026 बहुत ही शानदार खेल। ऑफ टाइम के बाहर गेंद उछल कर खेलना चाह रहे थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है और विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं है। स्टार्ट अच्छा किया इस ओवर में गेंदबाज अभय ने। अभय निर्भय हैं और बल्लेबाज अनिकेत के ऊपर भी सबकी निगाह रहेगी। मौत सेकंड पर बल्लेबाज निशान। ओवर की बात करें तो यह दूसरा ओवर। रियोसिफ खेलना चाहते थे, क्या गेंद बल्ले को लगी वो देखा जाएगा। गेंद थर्ड मैन बाउंड्री की तरफ जा रहे, 22 का इशारा, तोपी के तौर पर ये 4 रन। ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर गेंदबाजी कर रहे। गेंदबाज अभय, कदमों का इस्तेमाल किया, हवा में गेंद है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे। अच्छा जजमेंट नहीं है। किस्मत आपको मौका देती है, मेहनत आपको चौका देती है। वेलकम बाउंड्री। सामन्याची वाढली रंगत। भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार। माणूस हा दिलदार, लखलखती नंगी तलवार, अपना राज। टाइमिंग का तड़का, गेंदबाज का दिल धड़का और बल्लेबाज अनिकेत के बल्ले से ये लगा शानदार चौका। वेलकम बाउंड्री। कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल किया गया था। बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात थे, उनके पास मौका था ये कैच रपकने का, लेकिन जजमेंट अच्छा नहीं था। बॉल की जरूरत है। और अनिकेत के लिए एक बहुत बड़ी खबर, जिस तरह से एक बड़ा मोमेंट था। ओपन हाफ में खेलने का मौका मिला अनिकेत को और आज चंदन सर ग्रुप में खेल रहे हैं। कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल किया था। लॉन्ग ऑफ बॉर्डर पर खिलाड़ी मौजूद था, गेंद को चेच नहीं कर पाया और इसके कारण गेंद बॉर्डर के बाहर चली गई। फुल टॉस, आंसर पर खेल दिया, खिलाड़ी तैनात है, सुंदर कैच।
संधी साधूनी थेट थोड़ी कहानी में ट्विस्ट है, कहानी में ट्विस्ट है। डिसीजन बहुत इंटरेस्टिंग है ये। कैच तो नहीं है, लेकिन कैप आपका बाउंड्री लाइन के बाहर गिरा था और टीवी एम्पायर के लिए चैलेंज है, वो क्या डिसीजन लेने वाले हैं। इस तरह के भी मोमेंट आते हैं और विजय मामा चषक 2026 में धीरू देख रहे हैं अब क्या होगा। बल्लेबाज आउट। विषय होते याद हो चर्चेचा चंदन सरगम विषय होते याद हो चर्चेचा शुक्रिया से वेलकम बैक सभी दर्शकों का करोड़ का स्वागत है। विजय मामा चषक 2026 के अद्भुत कहानी आप देख रहे हैं। शॉट तो बहुत अच्छा खेला गया था मिड विकेट पर, लेकिन गजब की फील्डिंग बॉडी लाइन पर और कैच लपका गया। कैप जो है वो उनका बॉडी लाइन के बाहर गिरा था, इसलिए अंपायर के लिए थोड़ा चैलेंजिंग था। अंपायर ने कहा बल्लेबाज आउट। अनिकेत डिपान बड़ी सफलता मिली है अभय को। अभय निर्भय बल्लेबाज मंगेश इस पर स्ट्राइक रेंज पर है। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, बैकफुट पर खेलने की कोशिश। मंगेश इस ग्राउंड की अगर बात करें तो सत्य को बहुत अच्छी तरह से जानते हैं, भली बातें जानते हैं। ये ग्राउंड होम ग्राउंड पर बल्लेबाजी करने का मौका मिला और बढ़िया गेंदबाज अभय द्वारा। 19 पर 3। ऑन साइड पर मंगेश के बल्ले से जबरदस्त स्ट्रोक है, भागने की जरूरत नहीं है। 6 की मोहर। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 25 पर 25 रन, 3 विकेट के नुकसान पर। और बल्लेबाज मंगेश कमाल के खिलाड़ी है, बल्ले का स्वैग। और इस गेंद के ऊपर मंगेश ने लगाया 6 रन का टैग। 25 पर 3। निशांत और मंगेश दोनों के पास काबिलियत है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी वो कर सकते हैं और रनों की रफ्तार बहुत अच्छी है इस मुकाबले में। B24 बॉयज चंदन सार, शिरगाव स्पोर्ट शिरगाव, NCC नारंगी चौथा कॉल आहे। आपण समर्जन कक्षामध्ये यायचे। नारंगी टीम आणि शिरगाव टीम। दयाला भेटायचंय, अमरला भेटायचंय, लवकर आपण या। 2 ओवर का खेल समाप्त। 25 पर 3। अभय 1 ओवर 10 रन, 1 सफलता। और तोहफे के तौर पर आपने वो 22 पर आपने जो रन दिए थे वो भी इस बार काउंट हो जाएंगे। निशान अपना खाता नहीं खोल पाए। मंगेश ने छक्के के साथ अपने इरादे को स्पष्ट किया। ऑफ टाइम के बाहर से ऑन साइड पर खेल दिया, वही खिलाड़ी है। बहुत अच्छा कैच, बहुत ही अच्छा कैच मिड विकेट पर लिया गया। मधुकर ने कैच लिया, निशांत को शांत किया गया गेंदबाज हनुमंता द्वारा। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। एक टीम में 4 भाई केंद्र है, उसमें से आपने देखा मधुकर को, हनुमंता, सुधीर और जिनका हमेशा होता है बोलबाला, वो है बाला। इस वक्त गेंदबाजी का बोलबाला चल रहा है। बल्लेबाज महेंद्र। अभी भी टीम के कप्तान धीरू नहीं आ रहे, थोड़ा इंतजार कर रहे हैं। इस वक्त स्कोर 25, 4 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर। हनुमंता, अंजनीच्या सूता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान। हनुमंता संकट मोचक है और बल्लेबाजों के लिए साझेदारी की जरूरत है। एक तरफ मंगेश बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है, जिनके पास काबिलियत है, जिनके पास क्षमता है। थर्ड मैन पॉइंट कवर, मिड अप पर कोई खिलाड़ी नहीं है, इस पर लॉन्ग अप पर खिलाड़ी है। एक्स्ट्रा कवर। अब क्या लेफ्ट हैंडर आए या राइट हैंडर, वो देखना बहुत। अगर लेफ्ट हैंडर आए तो वह फील्डिंग थर्ड मैन
डीप स्टैक कवर, थोड़ी अजीबोगरीब फील्डिंग है ऑफ साइड पर। लॉन्ग ऑफ है खिलाड़ी, स्ट्राइक कवर है और कवर पॉइंट और पॉइंट पर कोई नहीं है, बहुत बड़ा गैप। बल्लेबाज महेंद्र के लिए प्लान तो बिल्कुल तैयार है। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, हवा के खिलाफ गेंद को खेला गया है। टाइमिंग का तड़का, गेंदबाज का दिल धड़का और ये लगा शानदार छक्का। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। अपना ब्रांड आपको खुद को बनाना है, दुनिया तुम्हें फॉलो करेगी लेकिन वो ब्रांड आपको बनाना पड़ेगा। पहली गेंद पर स्वैग और बल्लेबाज महेंद्र के बल्ले का स्वैग था। शानदार स्ट्रोक खेला गया ऑन साइड पर। अब जाकर स्कोर की बात करें तो 31-4 विकेट के नुकसान पर V20 पर बॉय से चंदन सार। तपस्या खूबसूरत ग्राउंड, शिरगाव संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा 5वा कॉल असेल। नारंगी बी आपला कर्णधार अजूनही या ठिकाणी आलेला नाहीये। शिरगाव, थँक्यू सो मच। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत है विजय मामा चषक 2026 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं डिका स्पोर्ट पर। हनुमंता इस ओवर की बात करें तो 7 रन खर्च किए हैं, विकेट, सिक्सर और वाइड बॉल और गेंदबाजी कर रहे हैं हनुमंता। सामना करेंगे महेंद्र, लेफ्ट हैंडर बल्लेबाज है। ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है बीच मैदान पर वाइड बॉल का इशारा और मिस्टर रिसर्च से स्कोर में बढ़ोतरी होती भी। तीसरा ओवर प्रगति पर है, इसको 33-4 विकेट के नुकसान पर। बहुत ही क्रूशियल मैच विजय मामा चषक 2026 में और 12:35 का समय। और ये जो ओवर है आपको कंप्लीट करने के लिए 1 मिनट और 27 सेकंड का समय बचा हुआ है। 4 गेंदें शेष है। ऑनसर पर खेलते हैं, टाइमिंग अच्छा नहीं है, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड करेंगे आराम से, इत्मीनान के साथ 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। स्कोर 34 इस वक्त 34 स्कोर बोर्ड पर है। मंगेश के ऊपर दारोमदार एक छक्का जड़ चुके हैं, काबिलियत है उनके पास। सबसे अलग होने का साहस ही आपको खास बनाता है। ऑन साइड पर हवा में गेंद और ये कैच ले लिया, बल्लेबाज आउट। मंगेश की पारी समाप्त। हनुमंता शिकार करते हुए संकटमोचक खिलाडी है। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। स्टाइलिश खिलाड़ी है सतीश यादव के ऊपर भी सबकी निगाह होगी। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला इनके लिए और विकेट, हनुमंता को विकेट मिला। ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे मंगेश, हमला किया और शिकार बन के आपको डगआउट की तरफ जाना पड़ा। सुंदर कैच बाउंड्री लाइन पर और बढ़िया फील्डिंग डीप मिड विकेट पर जो खिलाड़ी है, शानदार फील्डिंग का नजारा पेश करते हुए मधुकर। कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। छक्का चढ़ा था मंगेश ने, तब लग रहा था वो बड़ी पारी खेलेंगे लेकिन इस सुनहरे अवसर का फायदा नहीं उठा पाए। स्टाइलिश खिलाड़ी मैदान के अंदर सतीश यादव ऑन स्ट्राइक। गेंदबाजी करने के लिए हनुमंता। ओवर की बात करें तो तीसरा ओवर प्रगति पर है। ऑनसर पर गेंद लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे, बल्लेबाज आउट। सतीश यादव आए, सतीश यादव चले गए। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। डंकन बॉर्डर की तरफ गेंद को खेला गया था। अभय निर्भय है, बहुत ही अच्छा कैच और हनुमंता, इनके लिए सफलता मिली है। डिका स्पोर्ट पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। जान क्या इस मुकाबले बनाएंगे अपनी पहचान, धिरू कब आएंगे बल्लेबाजी करने के लिए, टीम के कप्तान है और फिलहाल अभी भी इंतजार करें। बैटिंग में गहराई है V20 पर फाउंडेशन की अगर बात करें तो बढ़िया बाप। अगला मुकाबला शिरगांव टीम कैप्टन और नारंगी बी
आपको जल्दी तैयार होना है। नारंगी बी कैप्टन आपको टॉस के लिए आना है। 34 रन 6 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर। ऑन साइड पर गेंद को खेलना चाह रहे थे, लेग ब्रेक गेंद, अच्छी गेंद हनुमंता द्वारा। 1 ओवर 9 रन 3 शिकार, सफल ओवर। 3 ओवर के बाद 34 6 विकेट के नुकसान पर V20 पर बॉयज चंदन सर। गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक, खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक दशक। पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक, पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक। महेंद्र के ऊपर दारोमदार रहेगा, बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है। और निर्णायक ओवर बाला, 4 भाई खेल रहे हैं जिसमें एक बाला है, सुधीर, हनुमंता, मधुकर। और मधुकर के लिए ये मैच जो है ना वो यादगार साबित हुआ, जबरदस्त फील्डिंग रही है। 3 कैच वो पकड़ चुके हैं। स्ट्राइक पर महेंद्र, इस ओवर की अगली गेंद ऑफ टॉप के बाहर गेंद थी और महेश जी वहां मौजूद है। कैच न पकड़ने की कोशिश। अच्छा क्या कैच नहीं आपका, नहीं तो एक बार फिर आप वायरल हो जाते। इंपॉर्टेंट मुकाबला बाला के लिए। पहली गेंद पर डबल, स्कोर 36 6 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है जान और महेंद्र, दोनों के ऊपर दारोमदार। आखिरी 5 गेंदें हैं और एनसीसी नारंगी बी 5 गेंदें आपके पास बची हुई है। आपको टॉस बॉक्स में आना है। 36 for 6। स्क्वायर कट करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच संपर्क ने विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। रन बनाने का कोई मौका नहीं है। बढ़िया गेंदबाजी रही है इस मुकाबले में काउटन कनर टीम की। और इस मुकाबले की बात करें तो स्टार्ट किया था अच्छा V20 पर बॉयज चंदन सर ने, लेकिन विकेट गिरे। अभी तक वो 6 विकेट गिरे ना, तो 6 वो इंपॉर्टेंट गेंदें आपने खो दी है। 6 गेंदों में अगर 2-3 बड़े भी स्ट्रोक रखते तो भी बात बन सकती थी। इसलिए विकेट का फैक्टर बहुत बड़ा होता है। महेंद्र थोड़ा सा आगे जरूर आए थे गेंद को खेलने के लिए। ऑफ टाइम के बाहर गेंद चतुराई के साथ गेंदबाजी कर रहे हैं बाला। पहली गेंद पर डबल है, दूसरी गेंद पर बिंदी, तीसरी गेंद पर सिंगल। 3 गेंदों का खिलाना बाकी है इस मुकाबले में। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है, इंटरेस्टिंग मैच है। अपने सपनों को इतना ऊंचा ले जाओ कि आसमान भी छोटा लगे, तो कुछ बड़े स्ट्रोक खेलने की जरूरत है। क्रिकेट के खेल को आसान करने के लिए अपोनेंट टीम के गेंदबाज को आपको अनसेटल करना पड़ता है। और निर्णायक ओवर का खेल है जहां बल्लेबाज चाहते हैं बड़े स्ट्रोक, और उस ओवर में कमाल की गेंदबाजी, गजब की गेंदबाजी बाला द्वारा। बल्लेबाज सेकंड पर जान, लेग ब्रेक टप्पा खाती घुमाव मिला। ऑन साइड पर खेलना चाहते थे, अगेंस्ट टर्न खेलने की कोशिश। दबाव बढ़ रहा है, अब दबाव बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ। V20 पर बॉयज चंदन सर बनाम जय हनुमान गाउटन कनेर, 2 तगड़ी टीमें हैं, काबिलियत वाली टीमें, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है। और दोस्तों आपका दिन खास रहेगा आज। यहाँ से खिलाड़ी उभर कर आते हैं। एक बहुत बड़ा मौका मामा ने आपको दिया है। ऑन सर पर गेंद को खेलना चाहते हैं, कैसे कैच, आउट या नॉट आउट, अंपायर का क्या फैसला होगा देखने वाली बात है। बल्लेबाज आउट, बैक टू द पवेलियन, गॉन। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट। रॉकी चषकामध्ये जेव्हा संपूर्ण भारतातले एक गाव संघ खेळले त्यावेळेस आपण जय हनुमान गावठण कन्नड संघाला खेळताना पाहिलंय। अर्थात ये मोटी उपलब्धि असते और उसका फ़ायदा भी मिल रहा है। V20 पर बॉयज़ के ऊपर इन्होंने दबाव बनाया है। जान ऑन साइड पर खेलना चाहते, लेग ब्रेकर गेंदबाजी जो है बहुत बढ़िया, टर्न बाउंस। इस विकेट पर सीमेंट का विकेट है।
आज इतवार का दिन 12:43 का समय। शिरगांव स्पोर्ट शिरगांव और एनसीसी व नारंगी बी। बाला अपने बोलिंग मापा तैयार है। 10 मैन पॉइंट, उसके साथ एक्स्ट्रा कवर एंड मिड ऑफ। ऑन सेट पर गेंद को खेलना चाह रहे थे और विकेट कीपिंग अच्छी नहीं रही है, थ्रो अच्छा नहीं रहा, तो इसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज। 22 का इशारा अंपायर ने किया। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी और 4 ओवर का खेल बहुत ही शानदार रहा है। जयनुमान गाउटन कन्नर ने कमबैक किया। V24 बॉयज चंदन सार टोटल रन संख्या फिलहाल 38 रन 7 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 39 रन का टारगेट है गाउटन कन्नर के सामने। जयनुमान और गेंदबाजी बहुत बढ़िया रही आखिर के 2 ओवर में। शिरगांव टीम और नारंगी बी टॉस के लिए आई है। गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक दशक. भूपेश पाटील आपल्याला विनंती, आपण टॉससाठी यायचंय. भूपेश पाटील, विजयमामा चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम, शानदार आयोजन. आदरणीय भूपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. वेलकम बैक, सभी का स्वागत है विजय मामा चषक 2026 की इस अद्भुत कहानी में. और अब समय होगा टॉस को. आखरी सिरेची मागणी झाली. गणेश श्याम खुश आहेत? काय निर्णय घेणार आहेत? तुम्ही जिंकलाय, सॉरी, कहाणी मिटवीस. सर थँक्यू. आपण व्यासपीठावरती असताच तेव्हा जर तुम्ही टॉस जिंकला असतं काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच घेतली असती आणि आता टॉस हरलेत, पण मला बॅटिंग बरं पडते. काय तुमच्या डोक्यात चाललंय? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिला, कमीत कमी 10 परते रोखण्याचा प्रयत्न करू. प्लॅन तयार आहे. शिरगावचा संघ म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते काय खेळतात, कशा पद्धतीने खेळतात, ताकद काय आहे त्यांची, प्रगल्भता काय आहे, कमजोरी काय, सगळं माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हालाही माहिती आहे. पहिलं अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. या षटकात किती धावा उभाराल? एक किमान 18 म्हणजे 15 ते 18मध्ये जो पहिला स्टार्ट असेल, पहिल्या 2 बॅट्समनचा, ज्याच्याने एक फिनिश आपल्याला चांगला करता येईल शेवटच्या ओव्हरपर्यंत, तर पहिला एक 15 ते 18चं आमचं टार्गेट असेल. बेस बनवायचं आहे तुम्हाला 15-18चा. किती शिकार इथे कराल आणि किती कमीत कमी धावा? कमीत कमी 10 परते रोखण्याचा प्रयत्न करेल. विकेट 1-2 भेटले तर बेटर आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगा? स्पर्धेबद्दल तर खूप मजा येते खेळायला या ग्राउंडवर, आणि आतुरतेने वाट बघतो या ग्राउंडवर खेळायची, टुर्नामेंट खेळायची. खूप आयोजन चांगलं असते. 2 शेजारी लढणार आहेत. हां, शेजारी तर लढणार आहेत. चांगला संघ आहे आगरी शिरगाव संघ. मजा येईल खेळायला. मजा येईल, जाम मजा येईल. हां, खूप मजा येईल. जाम नाही येणार, बेहतर मजा. शुभेच्छा दोन्ही संघांना. अर्थात नारंगी संघानं टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हे 2 शेजारी संघ खेळणार आहेत. खूप चांगली कामगिरी ते सातत्यानं करत आहेत. नारंगी बीचा विचार केला तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेन त्यांना लेदर बॉल खेळण्याची संधी असते, कारण तिथं खूप चांगलं ग्राउंड आहे आणि त्याचा फायदा त्यांना किती होईल. शिरगाव संघ हा नेहमीच उजवी कामगिरी करत आला आहे, त्यामुळे 2 वाघाची झुंज यानंतर आपण पाहणार आहोत या अतिशय महत्त्वाच्या टॉसमध्ये. नारंगी 1 द टॉस, इलेक्टेड टू बोल्ड पास. थँक्यू प्रशांत सर. जावेद मैदानाच्या दिशेने जिंकण्याकरता 39 धावसंख्येची आवश्यकता आहे. दीपेश सत्यरामन यांना बॉलिंग मार्कवरती तयार होताना बघतोय. स्ट्राईक एंडवरती सध्या बाला असतील आणि बालाचा साथ देण्याकरता नॉन स्ट्राईक एंडवरती आपण कैलास यांना बघतोय. ही सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. जय हनुमान गावठाण कनेर या संघाकरता दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. पुलचा फटका पॉवरफुल ठरलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. आगरी सेनेच्या बॅनरला अभिवादन, सल्यूट ठोकणारा हा दर्जेदार चौकार आला पहिल्या बॉलवरती.
सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. थँक्यू डीजे. दीपेश यांना म्हटलं की या मॅचमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. बाला पहिल्या बॉलवरती सुरू झालाय. पहिल्या बॉलवरती त्याने 4च्या साह्याने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललंय. यावेळेस फुलटॉस बॉल हवेमध्ये, फटका तर फसलाय. बॉलच्या खाली खेळाडू होते पण नाही पोचले. ऑलमोस्ट पोचले होते पण हा कॅच होऊ शकला नाही आणि 2 धावा इझिली होत आहेत कंप्लीट. या प्रयत्नांचे 100 पैकी 100 मार्क्स दिले जातील आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील राहिली दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. संघ जाऊन पोहोचलाय तो 6च्या आकड्यावरती 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात फार महत्वाची आहे. घर बांधण्याच्या अगोदर मित्रांनो आपण पाया बांधतो. आपला पाया जर मजबूत असेल तर आपलं घर देखील मजबूत होणार आहे. त्या अनुषंगाने जर तुम्ही 39 धावसंख्येचा पाठलाग करता उतरले तर तुमची स्टार्ट, तुमची ओपनिंग जी जोडी आहे त्यांना चांगलं खेळ महत्वाचं असेल. थांबलेत. रनअपमध्ये थोडीफार गडबडी झाली आहे. दीपेश आपण यांना आणखी एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती येताना बघणार आहोत. शुलेस सुटले गेले त्यानंतर आणखी आता आपलं बॉलिंग मार्कवरती येतील. दीपेश 2 बॉलमध्ये 6 धावा आतापर्यंत खर्ची पडलेत आणि कमबॅक त्यांना करायचं आहे. V24 बॉईज चंद्रसा संघाने सर्वप्रथम बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना त्यांनी धावा बनवते 38-39 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलंय. कन्नड संघ कशा अंदाजामध्ये या धावा चेस करणार याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. यावेळेस आणखी एकदा फटका चांगला सजवलाय. फाईन लेगचा खेळाडू सध्या तर चांगली मेहनत करतोय. बॉलला त्याने स्टॉप केलं गेलं आणि एक धाव इझिली प्राप्त होईल. या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढला आणि जाऊन पोहोचले 7च्या आकड्यावरती आणि 7ची आवश्यकता आहे. दोन्ही संघांना नशिबाचे 7ची आवश्यकता आहे. धाव फलक वाढलाय 7च्या आकड्यावरती ते जाऊन पोहोचलंय. दीपेश आपल्या विकेटच्या शोधामध्ये आले. त्यांना माहिती की धावा पण जास्त बनवल्या नाही. त्या अनुषंगाने जर या मॅचमध्ये बनून राहायचं असेल तर पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळवून देणं फार महत्त्वाचं असेल आपल्या संघाकरता. आणि V24 बॉईज चंदनसार संघ अपेक्षा करतोय की या षटकामध्ये किमान 1 विकेट तरी पाहिजे. कैलास ऑन स्ट्राईक. कैलास करता बॉल अप्रतिम दर्जाचा राहिला आहे. चांगल्या पद्धतीचा कमबॅक दीपेश यांनी करून दाखवलाय. 4 डबल सिंगल त्यानंतर डॉट बॉल. धाव फलकावरती धावा 7. 39 बनवायच्या जिंकण्याकरता परफेक्ट यॉर्कर हा आपण बघितलाय. क्रिकेटच्या जगतामधील त्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. त्याचा उपयोग दीपेश यांनी केलाय. ओपरचा पुढील बॉल. यावेळी सॉफ्टस्टम्पच्या बाहेरची लाईन चांगल्या पद्धतीने राहिली. ज्यावेळेस बॉल खाली पडत गेला तसाच तो डीप होत गेला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. दीपेश आपल्या संघाकरता आनंदाची बातमी घेऊन आलेत. विकेट मिळवणं महत्वाचं होतं आणि कन्नड संघाला लागला पहिला धक्का. कैलास खाताही न खोलता तंबूच्या आसऱ्याला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. पहिल्या इनिंग मध्ये देखील बघा प्रशांत सरांनी उल्लेख केला होता की बॅटर रेडी राहणं फार महत्वाचं आहे तुमचं. तुम्हाला माहिती आहे की कधी देखील तुम्हाला संधी मिळू शकेल. तुम्ही टी शर्ट इन करा, गार्डवेअर करा आणि त्याचबरोबर 2 बॅटर तरी किमान तुमच्याकडे रेडी पाहिजे की या सिच्युएशनमध्ये तुला बॅटिंगला जायचंय, त्या सिच्युएशनमध्ये तुला बॅटिंगला जायचंय. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. डिसिप्लिन फार महत्त्वाचा आहे आणि तुम्ही लाख मोलाची स्पर्धा बघतायत. या स्पर्धेत आपण 10वं वर्ष बघतो आणि 10व्या वर्षामध्ये अप्रतिम दर्जाची स्पर्धा तुमच्याकरता सजवली गेली आहे. V24 फाउंडेशन आणि अग्रिसेना त्यांच्या वतीने आपण आयोजित ही स्पर्धा बघतोय. विजय मामा चषक 2026 आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत असेल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान सर्व पाहुणे मंडळींचं त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल आणि तसेच आमचे क्रिकेटचे चाहते, आमचे मायबाप प्रेक्षक राजे त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. यावेळेस दिशा भरकटली होती. खेळाडूने चुकी केली आहे आणि क्रिकेटच्या जगतामध्ये चुकीला माफी नाही. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने पण स्टॉप झालाय, थांबलाय. 2 धावा इझिली कंप्लीट होत आणि तिसऱ्या करता कुठलाही प्रयत्न दिसत नाहीये. दोन्ही समाधान व्यक्त करावं लागेल. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेरीज सेकंड इनिंग मध्ये 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना करिअर संघ जाऊन पोहोचलाय 9च्या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 30 या धावसंख्येची आवश्यकता असेल.
11 मिनिटं आणि 19 सेकंडचा टाइम तुमच्याकडे बाकी राहिलाय. बाकीच्या ओव्हर्स हाताळण्याकरता थोडंसं स्पीडअप करा. आजच्या दिवसामध्ये आपण 12 संघ खेळत मग त्या अनुषंगाने वेळेवरती मॅचेस कंप्लीट होणं फार महत्वाचं आहे. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. आता की षटक क्रमांक 1 ची कहाणी संपली आणि पहिल्या षटकामध्ये संतुलित धावसंख्या खर्ची पडल्यात आणि संतुलित धावा देखील बनल्यात. 18 बॉल आणि जिंकण्याकरता 30 ची आवश्यकता आहे. प्रति षटकाच्या पाठीमागे तुम्हाला 10 धावा बनवायच्यात आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती 10 ची सरासरी सर्वोत्तम सरासरी मानली जाते. मंगेश म्हात्रे सध्या तर आपण यांना बघतो बॉलिंग मार्क वरती. कशा अंदाजामध्ये त्यांच्या माध्यमातून बॉलिंग केली जाईल. 18 बॉल आणि जिंकण्याकरता 30 या धावसंख्येची आवश्यकता आणि 18 बॉलवर 30 धावा डिफेंड करायच्यात. V24 बॉईज चंदन साऱ्या संघाला. मंगेश आपला बॉलिंग मार्कवरती तयार होत आहेत. स्ट्राईक वरती बाळा. यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल राहिलाय. मंगेश पहिला बॉल सुपर लाईन सुपर प्लेन. टाळ्या वाजतायत कारण की तारीफ योग्य हा बॉल त्याने डिलिव्हर केलाय. बाळा इथून चांगलं प्रदर्शन तुम्हाला करावं लागेल. या मॅचला जर जिंकायचे तर कन्नड संघ ओपनर्स आणि त्याचबरोबर येणारे बॅटर्स त्यांना इथून चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे. कारण की भले इथून धावा कमी आहेत पण तुमच्या माइंडसेटवरती सर्व काही निर्भर आहे. क्रिकेटच्या पटलावरती कुठली धावसंख्या छोटी या मोठी नसते. तुमच्या माइंडसेटवरती सर्व काही निर्भर असते. मानलो तो हार आहे ठाणलो तो जीते. तुमच्या मनावरती सर्व काही निर्भर राहत आहे. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये डीप लॉंग ऑन मध्ये खेळता येणार आहे. दीपेश जोपर्यंत बॉलला फील्ड करणार एक धाव इझिली कंप्लीट होणार आहे आणि या 1च्या मदतीने धाव फलक आता दुहेरी अंकांवरती जाऊन पोहोचेल. 10च्या आकड्यावरती. 16 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 29 धावसंख्येची आवश्यकता. आपण मंगेश यांना बघतो बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा डिलिव्हरी केलाय. डॉट त्यानंतर सिंगल आली आहे. स्ट्राईक आता चेंज झाली. स्ट्राईक इनवरती सध्या तर बॅटर आपण अतुल यांना बघतोय. अतुल करता हा बॉल आणखी एकदा ऍक्शन मध्ये आपण दीपेश यांना बघणार आहोत. जोपर्यंत बॉलला पकडून थ्रो केला जाईल एकच धावेने समाधान व्यक्त केलं जात आहे. V24 बॉईज चंदन सार संघ खुश असेल कारण की एका धावेने थोडाफार प्रेशर बनला जाईल आणि प्रेशर मधून विकेट मिळण्याची शक्यता वाढती आहे. मंगेश आपल्या रनिंग ट्रॅक वरती आणखी एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक इन वरती सध्या तर आपण बॅटरला बघतोय. सन्मान आणि आदरणीय रमेशजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल साहेब. वेलकम. 15 बॉल शिल्लक आणि 14 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 27 ची आवश्यकता आहे. 14 मध्ये तुम्हाला बनवायच्या 27 आणि ही मॅच बनत चालली आहे. भले धावा आम्ही कमी बनवल्या असेल बॅटिंग मध्ये पण आमच्याकडे स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे. बॉलिंगच्या जोरावरती देखील मॅचेस जिंकता येतात मित्रांनो. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस फुल टॉस बॉल आणि आणखी एकदा दीपेश आपण यांना इन फ्रेम बघतोय इन ॲक्शन बघतोय. पहिलं षटक आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये वारंवार बॉल त्यांच्या क्षेत्रामध्ये येतो आणि ते देखील चांगल्या प्रकारे बॉल ऑफ फील्ड देखील करतायत. सध्या तर या षटकामध्ये आतापर्यंत 4च धावा आल्यात. 13 बॉल आणि जिंकण्याकरता 26 ची आवश्यकता. मंगेश म्हात्रे यांचं षटक अप्रतिम दर्जाचं राहिलंय. V24 बॉईज चंदन सार या संघाला पूर्णतः या मॅच मध्ये कमबॅक मंगेश यांनी करून दिलाय. शेवटचा बॉल तो देखील निर्णायक आहे. शेवटचा बॉल फटका चांगला सजवला मिडल ऑफ द बॅट. दीपेश चांगली फिल्डिंग आपल्या टीम करता धावा रोखल्यात. फक्त आणि फक्त सिंगलच धाव मिळेल. इक्वेशन समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. येणारे बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 12 आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता तुम्हाला बनवायच्या त्या 25 धावा. 12 मध्ये 25चं इक्वेशन. मॅच रंगली आहे. या मॅच मध्ये रंगदारपणा वाढलाय. V24 बॉईज चंदन सार संघ तो देखील सांगतोय आम्ही देखील कमबॅक करणार. एकदा ऐकूयात डीजेला आणि त्यानंतर बघूयात 12-25चं समीकरण. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. थँक्यू डीजे. आणि निश्चित स्वरूपामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा राहिली आहे.
आपण व्यावसायिक खेळाडूंना देखील खेळताना बघितलं. ओपनचे खेळाडू आले होते आणि या स्पर्धेमध्ये खूप दूरवरून संघ देखील खेळण्याकरता आले आणि त्याचबरोबर आयकॉन खेळाडूंचा आपण देखील समावेश बघितलाय. सध्या तर बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होत आहेत. सतीश वैदिक कोट्यामधील पहिले षटक आहे सतीश करता. सतीशचा पहिला बॉल आक्रमण करायचं होतं, कनेक्शन बिलकुल होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. सतीश आल्याबरोबर चांगली लाईन आणि लेंथ त्यांना मिळाली आहे. आत्मविश्वास कुठेतरी इथून गमावताना पाहायला मिळतं आपल्याला. जय हनुमान गावडन कनेडचा संघ जो ओपनरच्या स्वरूपामध्ये आला होता बाला, तो आता संघर्ष करतोय. संघर्ष सध्या तर त्यांना करायला लागलाय. सतीश आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस दिशा भरकटली आहे. विकेट किपर देखील बीट झालेत. या धावा तुम्हाला वाचवायच्यात. वाईट +1 या 2 धावा इझिली धाव फलकावरती जोडल्या जातील आणि या 2च्या मदतीने संघाचं धाव फलक जाऊन पोहोचलाय 16च्या आकड्यावरती. येणार बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 11 आणि 11 बॉलमध्ये जिंकण्याकरता 23 या धावसंख्येची आवश्यकता. अतुल 3 बॉलमध्ये 4 धावा त्यांच्या बॅटमध्ये आल्यात. बाळा आणि 8 बॉलमध्ये 10 धावा त्यांच्या बॅटमध्ये आल्यात आणि सतीश तसेच त्यांनी देखील चांगल्या प्रकारची बॉलिंग आतापर्यंत केली आहे. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा आल्याच्या नंतर थोडीशी दिशा भरकटली आहे. विकेट किपर बॉलला स्टॉप करू शकले नाही. त्याचबरोबरीने या 2 धावा कुठेतरी या मॅचमध्ये काट्यासारख्या टोचल्या जातील. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये. सतीश ऑलमोस्ट पोहोचलाय. झेल टिपलाय. व्हॉट अ ग्रेट कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील होऊ शकेल. इतका दर्जेदार कॅच पकडलाय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आली आहे आणि नव्यानं दाखल झालाय नवीन बॅटर मैदान दरम्यान बॅटिंग करण्याकरता सुधीरला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल आणि जय हनुमान गावठाण कनेड संघ सध्या तर बॅकफूटवरती ढकलला जातोय. क्रिकेटचा खेळ केव्हाही बदलू शकेल आणि बदलण्याकरता वेळ नाही लागत मित्रांनो. वेळेच्या समयेत खेळ करू नका. वेळ फार महत्वाची आपल्याकरता. टाइम देखील तितकाच महत्वाचा आपल्याकरता आणि तुमच्याकडे बघा अजून 2 मिनिटं शिल्लक आहेत आणि त्यानंतर आणखी एक षटक देखील बाकी आहे जे की शेवटचं असेल. बघावं लागेल काय घडेल. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला दमदार सुधीरच्या बॅटमधून आलाय चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. 9 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 19 या धावसंख्येची आवश्यकता. गेम मध्ये पलटवार, या मॅच मध्ये पलटवार. जय हनुमान गावठाण कन्नड संघ देखील सांगतोय आम्ही देखील सज्ज आहोत. सुधीर आल्याबरोबर त्याने प्रमाण दिलंय. 9 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 19 या धावसंख्येची आवश्यकता. आक्रमण केलंय गोलंदाज सतीश याच्यावरती. सुधीर आणखी एकदा चांगला फटका. बिग हिट. जा शोधून आणा हा बॉल. खूप दूर पर्यंत मारलाय. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. प्रशांत सर ते म्हणतात ना एकीच मारा लेकिन सॉलिड मारा. चांगली बॅटिंग. 8 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 13 या धावसंख्येची आवश्यकता. सुधीर सारखा खेळाडू कनेड संघाकडे असताना त्याला बॅटिंग ऑर्डर मध्ये एवढं लांब पर्यंत आणलंय. 4थ्या क्रमांकावरती आलाय. बघा खऱ्या अर्थाने जर तुम्हाला युद्धाची रणनीती माहिती असेल तर मी तुम्हाला सांगतो हमेशा युद्धामध्ये सेनापती समोर उभा असतो. पण तुमच्याकडे कनेड संघाकडे अशा प्रकारचा जर सेनापती येतो तो 4 नंबरवरती बॅटिंग करण्याकरता आलाय. बघावं लागेल. बॅटिंग आतापर्यंत चांगल्या प्रकारे झाली आहे. सतीश प्रमाण तुम्हाला देखील द्यावे लागतील. अग्नि परीक्षा तुमच्याकरता देखील आहे. या तपस्या मैदानावरती तुम्हाला देखील तपस्या करावी लागेल. जिंकायचं असेल तर या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. 2 मोठे हिट आलेत. काही हरकत नाही. येणारे जे काही बॉल शिल्लक आहे ते 2 चांगल्या पद्धतीचे सतीश तुम्हाला डिलिव्हर करावे लागतील. जर असं होऊ शकलं नाही तर किमान तुमच्यावरती हाबी ठरलेला फलंदाज तुमच्यावरती आणखी एकदा आक्रमण करेल. सुधीर आणखी एकदा चांगला फटका सजवला. दीपेश आहे बॉलच्या खाली. विकेट आली आहे. सुधीरला माघारी परतावं लागेल. या मॅच मध्ये पलटवार. कमबॅक होतोय. B24 बॉयज चंदन सर संघ देखील सांगतोय हम भी किसी से कम नहीं. 7 बॉल आणि जिंकण्याकरता 13 या धावसंख्येची आवश्यकता.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. 7 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 13 या धावसंख्येची आवश्यकता. युद्धामध्ये म्हटलं जातं की सेनापती को गिरा दो सेना खुद ब खुद गिर जाएगी. आता सेनापती पडलेत, आता सेना काय करणार, लढणार की मैदान सोडणार. कालच्या दिवसामध्ये देखील मी सांगितलं होतं की महाभारताच्या काळामध्ये कर्ण यांनी सांगितलं होतं की मुझे मृत्यू तैयार लेकिन मैदान छोडा नाही. खऱ्या अर्थाने त्यांनी मृत्यू स्वीकारला पण रणांगण त्यांनी सोडलं गेलं नाही. त्याच अनुषंगाने इथून देखील लढावं लागेल कनेडा या संघाला. 7 मध्ये 13ची आवश्यकता. यावेळेस फटकादार चांगला सजवला आहे. डीपवरती दीपेश आहेत आणि यावेळेस चुकी घडली आहे. दुसऱ्या करता येण्याची नामी संधी नाही आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. आता विकेट कोणाची, बालाची विकेट की त्याचबरोबर सूर्याची विकेट. बाला याला माघारी परतावं लागेल. 1+ विकेट असं धाव फलकावरती अर्जित केलं जाईल. इक्वेशन समीकरण येणार. बॉल शिल्लक असेल तुमच्या हातामध्ये 6 आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 12 या धावसंख्येची आवश्यकता. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. तिसऱ्या पंचांची मागणी केली. विकेट कोणाची आहे, साइड अँगल त्याकरता बघावं लागेल. सध्या तर समोरच्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला बाला दिसतोय पण चित्र वेगळे असतात मित्रांनो. 6 आणि 9 समोरून बघा. दोघांनी बघितलं तर एकाला 6 वाटणार, एकाला 9 वाटणार, म्हणून तेच दृश्य आहे सध्या. तर 1+ विकेट असं धावफलकावरती अर्जित केलं जाणार आहे. विकेट आली आहे, सिंगल धाव देखील आली आहे आणि विकेट कोणाची आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. सूर्या सर आम्हाला सांगतील की विकेट कोणाची आली आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सध्या तर त्यांना बघतोय. डिसिजन सध्या तर पेंडिंग राहिलंय. बाला यांची विकेट गेली आहे. बाला यांना माघारी परतावं लागेल आणि विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सरची शान, विजय घरत मामा महान. या करी सेनेची शान, विजय घरत मामा महान. शिवभक्त श्रद्धावान, विजय घरत मामा महान. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल. विजय मामा चषक 2026 आपण ही दर्जेदार स्पर्धा बघतोय. आजचा स्पर्धेचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसामध्ये सध्या तर आपण ही मॅच बघतोय. चांगल्या दर्जाची मॅच रंगली आहे. एका साईडला जय हनुमान गावठाण कनेर आणि त्यांच्या विपक्षामध्ये V24 बॉईज चंदन सार. सध्या ती मॅच आपण बघतोय. 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 12 या धावसंख्येची आवश्यकता. यूट्यूबच्या माध्यमातून सर्व काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत ऑनलाईन पोहोचवतोय. तुम्ही आपल्या घर बसल्या स्मार्टफोन, स्मार्ट TV वरती या स्पर्धेची मजा घेऊ शकतायत. स्ट्राईक एंडवरती मधुकर येणार आहेत आणि पंच देखील तेच सांगतात. मधुकर स्ट्राईक एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सूर्य असतील. मधुकर यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 12 या धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ, केव्हा आणि कधीही बदलू शकेल. चांगले 2 बॉल जर बॉलर आर्यन यांनी जर हाताळले तर या मॅच मध्ये रंगतदारपणा वाढणार आहे. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा. ह्यो मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी दांडी गुल. विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. आर्यन चांगल्या पद्धतीचा बॉल त्याने डिलिव्हर्ड केला आणि आपल्या संघाकरता विकेट घेऊन आलेत. नवीन बॅटर मैदान दरम्यान दाखल होतोय. अभय, ज्याला कोणाचं नाव भय त्याचं नाव आहे अभय. अक्षरशः बिन घाबरता तुम्हाला बॅटिंग करावी लागेल आणि अशा सिच्युएशन मध्ये ऑटोमॅटिकली तुमच्या पायामध्ये देखील
ऊर्जा निर्माण होते, कारण की ती ऊर्जा का निर्माण होते, कारण की पाय थरथर कापतात, कारण की अशी सिच्युएशन असते मैदान दरम्यान. अशा सिच्युएशनला फेस करण्याकरता एक चांगलं मोठं काळीज पाहिजे आणि ते आता अभयकडे आहे की काय ते बघावं लागणार आहे. 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉलमध्ये जिंकण्याकरता 12 या धावसंख्येची आवश्यकता. 5-12चं इक्वेशन या मॅचमध्ये रंगतदारपणा वाढलाय. आर्यन सध्या तर आपण याला बॉलिंग मार्कवरती बघतो आणि प्रशांत सर ही मॅच रंगली आहे आणि खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये असं वाटलं नव्हतं की 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एवढी मॅच रंगली जाईल आणि ती रंगवली कोणी आहे. V24 बॉईज चंदरसार या संघाच्या खेळाडूंनी बॉलिंगमध्ये चांगले प्रदर्शन झालंय. पहिलं षटक आपण बघितलं दीपेश, त्यानंतर मंगेश आणि त्यानंतर सतीश आणि त्यानंतर आता आपण आर्यनला बघतोय. आर्यनचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय, फटका फसलाय, बॉलच्या खाली काढू झेल टिपलाय, आणखी एक विकेट. टाळ्यांचा गजर होतोय संधी सातत्यानं. साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. आणि संतोष V24 फाउंडेशन किंवा V24 चंदनसाचा जर विचार केला त्यांना सोपा पेपर सुद्धा आवडत नाही. सोपा पेपर असेल तर ते अडखळतात, त्यांना तितकी मजा येत नाही. पण हा अवघड पेपर होता आणि स्वतःच्या घरच्या मैदानावरती खेळायचं होतं. मग अशा वेळेला ते आता एन्जॉय करतायत. खूप चांगला मोमेंट त्यांच्यासाठी आलाय, प्रयत्न केलाय आणि प्रयत्न या ठिकाणी त्यांना फळ देखील मिळते. खूप चांगली कामगिरी केली. आपल्या घरच्या मैदानावरती जेव्हा आपण खेळतो ना तेव्हा अस्तित्वाची लढाई असते. ती अस्तित्वाची जी लढाई जिंकण्याचा प्रयत्न होतोय निश्चित स्वरूपामध्ये, कारण की घरच्या मैदानावरती काही करा पण मॅच जिंका. जर नाही जिंकलात ना त्यानंतर मॅचच्या बाहेर तुम्ही ग्राउंडच्या बाहेर येऊन बघा वातावरण कशा प्रकारचं असतंय. काहींचे बोलणे ऐकावे लागतात, काहींचे ताणे देखील ऐकायला लागतात. हा क्रिकेटचा खेळ आहे. हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला क्षणामध्ये डोक्यावरती उचलून घेतो आणि जर तुम्ही खराब कामगिरी केली ना उचलून खाली देखील आपटतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. तिरू मास्टर माइंड कॅप्टन त्यांचा अत्यंत महत्त्वाचा त्याच्यासाठी खेळ असेल तर दुसऱ्या बाजूला आता कणेर संघासाठी देखील प्रतिष्ठा पडायला लागली. 4-12 म्हणजे मारा किंवा मरा, करो या मरोबाला मॅच. 4-12ची आवश्यकता आहे. आता 12 कोणाचे वाजणार? बॅटिंग साईड टीम की फिल्डिंग साईड टीम? नवीन बॅटर दाखल झालाय हनुमंता आल्याबरोबर बॅट वेगवान गतीने फिरवली आहे. एकच धाव मिळेल आणि आता सूर्याकडे स्ट्राईक असेल. कालच्या दिवसामध्ये आपण सूर्यकुमार यादव यांना चमकताना बघितलंय आणि किमान आजचा दिवस कन्नड संघ करता हा सूर्या चमकणार की काय हा प्रश्न पडलाय. आता उर्वरित चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. 3 की 11 रनों की जरूरत है और मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है. अभी भी मुकाबला समाप्त नहीं है. कमाल का मैच है आज के दिन का. ये पैसा वसूल मैच, पैसे वसूल होणार. प्रेक्षक राजे देखील मोठ्या संख्येमध्ये आपण बघतोय. सध्या तर कमी प्रेक्षक राजे, पण ज्यावेळेस संध्याकाळचं सत्र येईल ना मैदानावरती उभं राहायला देखील तुम्हाला जागा मिळणार नाहीये. 3 मध्ये 11ची आवश्यकता. सूर्या करता फुल टॉस. सूर्या जलता नाही जलत आहे. पंच इंटरेस्ट आहेत. रेफर केलंय. तिसऱ्या पंचांची मागणी. नो बॉल चेक करायचा, हाईट चेक करायची आहे. प्रशांत सर कहाणीमध्ये टर्न अँड ट्विस्ट आलाय. विजय मामा चषक आहे त्यामुळे ट्विस्ट तर येणार. उत्कंठ शिगेला पोचणार. कोण जिंकणार कोण हरणार आणि आता पंचांचा निर्णय काय येणार. सगळ्यांचे डोळे या ठिकाणी लागलेत. म्हणजे पापणीलाही प्रश्न पडलायचा आहे. पापणीलाही प्रश्न पडलाय. उघडावं मिटावं, उघडावं मिटावं असा प्रश्न पडलाय. 3-11 आहे. नो बॉल आहे आणि या ठिकाणी सत्कार झालाय. मला वाटतं सत्कार झाला. या 7 धावा येतील. 9 वरती षटकार आणि तुम्ही देखील सांगितलं की आपल्याला देखील प्रश्न पडलाय उघडाव का मिटाव, पण आता निश्चित स्वरूपामध्ये म्हणावं लागेल उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. आणि विजय मामा चषक 2026 पिक्चर आहे. सुपर हिट पिक्चर आहे. उर्वरित 3 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आवश्यकता असेल समीकरण पुन्हा एकदा 3-4. कोण करणार पलटवार. फ्रीटचा हा बॉल. सूर्यकाचा फटका आणखी एकदा चांगला सजवलाय. सतीश आहे. एक तर मिळाली आहे आणि आता किमान दुसरी मिळते की काय. आणि ही दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या करता निघाले. तिथे चुकी घडली की काय. पंचांना प्रश्न पडलाय. विकेट आली आहे. 2+ विकेट आणि ज्याने षटकार मारलाय सूर्या तो असेल आता नॉन स्ट्राईक एंड वरती. परंतु बघा काय घडलंय समीकरण देखील आपण बघूया. आणि आता म्हणूनच म्हटलं होतं की पापड्याने प्रश्न पडलाय उघडावं की मिटावं, उघडावं की मिटावं. आता हा पिक्चर जो आहे तो सुपरहिट आहे. फ्रीट वरती का नाट्यमय घटना घडत आहेत.
ओव्हरथ्रो झाला होता. त्यानंतर मात्र बंटीनं चांगलं काम केलंय. समीकरण काय असेल ते देखील पहा. सतत जबा 7 कड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे. आर्यन मैदानावरती नवीन बॅटर असेल जो स्ट्रायकर एंडला येईल. तर सूर्या अतिशय महत्वाचा खेळाडू आहे. नवीन बॅटर, नवा खेळ, नवा डाव, नवा रंग. विजय मामा चषक 2026. वा, आता हे मैदान राहिलं नाहीये. हे मैदान राहिलं नाहीये. हे मैदान या ठिकाणी झाले रणभूमी. आणि जर ही रणभूमी असेल तर मैदानात प्रत्येक खेळाडू हा योद्धा आहे. मैदानात जणू काय आणलाय खेळाडूंनी युद्धाचा आव. चांगलाच रंगलाय दुसरा डाव. या सामन्यात कोण कोरणार आपलं नाव. अद्भुत सामना पाहत असताना उभा टाकला अख्खा गाव. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. 2-2 जिंकणार कोण. अनिश्चित स्वरूपामध्ये बघावं लागलं आता जिंकणार कोण आहे. आता या मॅच मध्ये रंगतदारपणा वाढलाय. संतोष देवपांडे टकलेत. देवा काहीतरी होऊ दे, काहीतरी जादू मॅजिक होऊ दे. पाठीरखे दोन्ही बाजूला आहेत. आता काय होणार, काय या ठिकाणी होणार, काय बिघडणार, स्वर्गाचं दार कोणाला उघडणार. अशा सिच्युएशन मध्ये सर मला माहिती, मी देखील खेळलो आणि मी देखील क्रिकेट खेळतो सध्या. तर अशा सिच्युएशन मध्ये पाय असे थरथर कापतात ना, तर बॅटर चांगल्या प्रकारे सांगू शकेल. कारण की 2 मध्ये 2ची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये क्रुशियल मोमेंट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटची कडा लागली आहे. विकेट किपरच्या हाताला स्पर्श करून 1 धाव तर मिळाली आहे. आता मैदानादरम्यान धाव चालू आहे. जिंकण्याकरता एका बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. टेस्टिंग पण चालू आहे मैदानावरती. काय सामना रंगलाय. तमाम प्रेक्षकांना विनंती, आज सुट्टीचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे. मामा देखील दाखल झालेले आहेत आणि हा सामना रंगलाय. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. जबरदस्त कामगिरी केली. 1 नंबरचा मॅच. 2 मातबर संघामध्ये. एका बाजूला कणेर आहे, दुसऱ्या बाजूला चंदनसार. जिंकणार कोण. मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्यात तुझा डाव. या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. एका चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. काय घडेल, काय बिघडेल, श्वास रोखून ठेवा. निश्चित स्वरूपामध्ये चंदन सर संघ देखील सांगत असेल की किस्मत से हार गए लाला, कोई फर्क नहीं, लेकिन मेहनत उसमें कोई कसर नहीं छोडेंगे. मेहनत केली आतापर्यंत. आणि सर कष्टाचं फळ कुठल्याही बाजारामध्ये मिळत नाही. तुम्हाला देखील माहिती आहे मेहनतीचं फळ ते मिळणार आहे. एका बॉलमध्ये जिंकण्याकरता एका या धावसंख्येची आवश्यकता. 1 बॉल 1. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. काय सामना रंगला. हार मानली नव्हती म्हणून विजय आज पदरी आला. कष्टाच्या घामातून यशाचा हा सुवर्ण क्षण जन्माला आला. मैदान गाजलं, जग जिंकलं. तुझ्याच नादात घुमणार. इतिहासात आज फक्त आणि फक्त तुझ्याच नावाचा पोवाडा गाजलाय. आणि या डॉट बॉल साठी विजय मामा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रमेश पाटील साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. विजय मामांकडनं डॉट बॉल साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 1 नंबरचा सामना स्पर्धेचा V24 फाउंडेशन सामना जिंकलाय. थँक्यू. हार मानली नव्हती म्हणून विजय आज पदरी आला. कष्टाच्या घामातून यशाचा हा सुवर्ण क्षण जन्माला आला. मैदान गाजलं, जग जिंकलं. तुझाच नाच आज घुमणार. इतिहासही आज फक्त आणि फक्त तुझ्याच नावाचा पोवाडा गाणार. गुलाल विजयाचा उधळला गेलेला आहे. विजयी संघ V24 फाउंडेशन अभिनंदन. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामाच्या. 1000 रुपयाचं पारितोषिक मामांकडून. आर्यन होतं ना शेवटी, आर्यनसाठी. आणि रमेश दादा आपल्याकडनं 1000. 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर पहिल्यांदा कणेर संघ. हा सामना कणेर पण चांगला खेळलाय. क्रिकेटचा खेळाचा विजय झालाय खऱ्या अर्थानं.